जय महाराष्ट्र मंडळी, नमस्कार. मी किशोर भांबरे आपले शिवस्वराज्य अकॅडमीवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस नाशिक ग्रामीणच्या ज्या PYQ होत्या, म्हणजे 2021ला जो चालक पदासाठी पेपर झाला होता, त्याच्यामध्ये रिझनिंगचे आपण म्हणजे बुद्धिमत्तेचे काही प्रश्न घेतले होते. तर तसेच प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत, पण जिल्हा वेगळा आहे. पोस्ट तीच आहे पण जिल्हा वेगळा आहे. तर आपण वर्धा जिल्ह्याच्या चालक या पदाच्या ज्या मागच्या क्वेश्चन पेपर झाले होते त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता ह्या विषयाचा आपण मागील प्रश्न घेणार आहोत. तर चला तर पाहूया वेळ न घालवता. एका शाळेमध्ये ABCD असे एकूण 5 शिक्षक आहेत. किती शिक्षक आहेत? शिक्षक तर कळले आपल्याला, एकूण 5 शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात. D व A गणित व हिंदी शिकवतात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो? प्रश्न कळला आपल्याला की एका शाळेमध्ये ABCD हे 5 शिक्षक आहेत. तर त्याच्यामध्ये A व B असे विषय शिकवतात, B व C असे विषय शिकवतात, त्याच्यानंतर C व D असे विषय शिकवतात, D व A असे विषय शिकवतात. तर सर्वाधिक विषय कोणता शिक्षक शिकवतात? हा प्रश्न आपल्याला असा आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, शिक्षक किती आहेत ही गोष्ट आपल्याला कळलेली आहे. शिक्षक किती आहेत? 5. मग A B C D आणि E अशा आपल्याकडे 5 शिक्षक आहेत. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची मांडणी ही खूप गरजेची आहे. कारण का, जर मांडणी चुकली तर गणित पूर्णपणे चुकतं आणि जे आपण सॉल्व्ह करत असतो तेही येत नाही आणि उत्तरही येत नाही. त्यामुळे उत्तर चुकतो आणि आपला फुकटचा 1 मार्क जातो. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं दिलेले होते ABCDE हे असे 5 शिक्षक आहेत. आपण असा स्क्वेअर केला, बॉक्स केल्यानंतर ABCD आणि E हे असे 5 शिक्षक आपण इथे ड्रॉ केले. तर वरच्या माहितीनुसार आपण दिलेलं आहे की A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. तर जर लक्षात घ्या, आपण इथं हिंदी घेऊ, हिंदी आणि इंग्रजी. इथं काय दिलेलं आहे, A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. A जो व्यक्ती आहे म्हणजे A जे शिक्षक आहेत हिंदी शिकवतात, इंग्रजी शिकवतात, आणि B जे व्यक्ती आहेत ते हिंदी शिकवतात आणि इंग्लिश शिकवतात. झालं. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट, C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात. काय हे आहेत C, हे झालं इंग्लिश, इथं झालं भूगोल. C व B इंग्लिश व भूगोल शिकवतात. आलं लक्षात? C व B इंग्लिश आणि भूगोल हे विषय शिकवतात. आता त्यानंतर पुढचे D व A गणित व हिंदी शिकवतात. आता D कुठं आहे? इथं. D मध्ये काय आहे? गणित व हिंदी. आता हिंदी तर ऑलरेडी इथं दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथं फक्त गणित हा विषय टाकू. D व E गणित आणि हिंदी शिकवतात. गणित व हिंदी शिकवतात. झालं. आता त्यानंतर पुढचे, त्याच्यानंतर E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. आता आपण इथं दिलेलं आहे इतिहासही नाही फ्रेंचही नाही, त्याच्यामुळे आपण काय करू, इथं इतिहास आणि फ्रेंच. इथं काय दिलेलं आहे की E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. हा B इतिहास आणि दुसरं कोणते शिक्षक दिलेले आहेत? E इतिहास व फ्रेंच शिकवतात. मग आता इथं लक्षात घेतल्यावर इथं काय, हे A शिक्षक फक्त हिंदी आणि इंग्रजी शिकवतात, इतिहास फ्रेंच हे विषय शिकवत नाही. B शिक्षक हिंदी इंग्रजी गणित शिकवत नाही.
इतिहास आणि फ्रेंच शिकवतात. आता सी जे शिक्षक आहेत ते हिंदी शिकवत नाही, गणितही शिकवत नाही, इतिहासही शिकवत नाही, फ्रेंचही शिकवत नाही. डी शिक्षक आहेत ते इंग्रजी शिकवत नाही, भूगोल शिकवत नाही, इतिहास शिकवत नाही, फ्रेंच शिकवत नाही. ई जे शिक्षक आहेत ते इंग्रजी शिकवत नाही, भूगोलही शिकवत नाही. झालं. आता जर आपण व्यवस्थित पाहिलं तर कोणते शिक्षक हे सर्वाधिक विषय शिकवतात? ए किती विषय शिकवतायत? 1 2 2. बी 1 2 3 4 5. त्याच्यानंतर सी 1 2, सी 2 विषय शिकवतात. डी 2 विषय शिकवतायत. ई 4 विषय शिकवतायत. झालं. आता मग आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे की ते कोणते शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतात? तर आपल्याला उत्तर येईल की बी हे शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतात. म्हणजे आपलं उत्तर काय येईल की बी हे शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतात. जर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला की शिक्षकांचा सब्जेक्ट विषय शिकवण्याचा उतरता क्रम लावा, तर त्याच्यावर त्या आपण काय लिहू शकतो की बी लिहू शकतो, त्याच्यानंतर ई लिहू शकतो, त्याच्यानंतर मग हे प्रत्येकी 2-2 शिक्षक 2-2 सब्जेक्ट शिकवतात. त्याच्यामुळे मग इथं ए बी आणि ए सी आणि डी लिहू शकतो. ते हे झाला आपला प्रश्न. ओके. तर अशा प्रकारे मांडणी करून हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात. पण मांडणी चुकली किंवा मांडणी करता आली नाही तर आपल्याला प्रश्न परिपूर्णपणे चुकू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात आला प्रश्न? आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न.